मित्रांनो, मी रोहित खांडेकर वेड भटकंतीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर ॲक्च्युली भरपूर दिवसानंतर माझा व्हिडिओ येतो आहे. मागचा व्हिडिओ माझा आलेला जेव्हा मी उन्हाळ्यात गावी आलेलो तेव्हाचा होता. त्यानंतर आता डायरेक्ट मान्सूनमध्ये व्हिडिओ बनवतो आहे. कसं आहे की व्हिडिओ बनवायला एवढा टाईम भेटत नाही, काम परत घर हे सगळं करत असतो. तर आजचा आमचा प्लॅन आहे, आम्ही डायरेक्ट आलो आहे सावंतवाडी, आपलं दिवा सावंतवाडी ट्रेनने, आणि डायरेक्ट संगमेश्वरमध्ये उतरून डायरेक्ट कसब्यामध्ये आलो आहे. कारण राजूदा आला रत्नागिरीवरून, त्याला खास आपल्या कसब्यातलं जे देवस्थान आहे कर्णेश्वर, ते मंदिर त्याला एक्सप्लोअर करायचं होतं. मग म्हटलं चला आपण पण ते एक्सप्लोअर करूया. तर असा आजचा व्हिडिओ होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. संगमेश्वरपासून 2 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर. मंदिरापासून काहीच अंतरावर वरुणा, अलकनंदा आणि शास्त्री या मुख्य 3 नद्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. या संगमामुळेच संगमेश्वर असं नाव प्रचलित झालं. कर्णेश्वर मंदिराच्या बरोबर बाजूलाच हे गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर आहे, आणि ही मूर्ती 1 नंबर आहे बघा. त्याचबरोबर या मंदिराचा जो इतिहास आहे, म्हणजे जे कोरीव काम केलं आहे त्याची माहिती थोडीफार इथे अशा बॅनरमार्फत दिले. जसं की तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. उत्तर दरवाजा नक्षी, मंदिराबाहेरील दृश्य, उत्तर दरवाजा, ललाट बिंब वगैरे अशी पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला इथे या बॅनरवरती बघायला मिळेल. आणि ॲक्च्युअलमध्ये कोरीव काम कसं झालं आहे आणि ते कोणतं आहे ते इथे तुम्हाला समजेल. त्याची छान माहिती दिली इथे. तर इकडे बघताय आपला राजूदा आला आहे रत्नागिरीवरून खास, आणि आम्ही आता 2 दिवस याच्या इकडे राहणार आहोत प्रशांतच्या इथे. हा पण माझ्या घरी. तर बाकी मेंबर आपले सगळे येणार आहेत, ते उद्या येतील. आम्ही 1 दिवस आधीच आलो आहे, कारण पावसातून थोडे दिवस राहिलं की थोडं बरं वाटतं. तर हा आहे मंदिराचा एंट्रीचा भाग, आणि पूर्ण सगळं नक्षीकाम आहे. हे महाद्वार आहे. ह्या दारातून आत येत असतं. एका दगडात 3 फुलं आहेत. ती बघा, बकुळीची फुलं आहेत, शंकराला आवडतात म्हणून कर्णेश्वरचं कर्णफूल म्हणतात. ते 7 हातोडांनी छनीन तयार केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही. एका दगडात 3 फुलं आहेत, बकुळीची फुलं आहेत, शंकराला आवडतात. आपल्या 8 दिशा आहेत, 8ही दिशांचे देव आहेत म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. आणि ह्याला अष्टदिक्पाल म्हणतात. 8ही दिशांचे रक्षक, 8ही दिशांचे मार्गदर्शक. गोल कॅमेरा फिरवा म्हणून याला महाद्वार म्हणतात. 8ही दिशांचे देव आहेत म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. खांबावर पार्वती माता आहे, ती बघा खांबावर पार्वती माता आहे, महाकाली आहे. ते बघा, डोक्यावर गणपती आहे, तो घ्या, गणपती आहे. गणपती. इकडे सरस्वती आहे. हे देवांचं बसायचं आसन आहे. आपल्या घरी आपलं सोफा असतो ना, तसं देवांचा सोफा आहे. इथे बसून देवांचे खाली पाय लागायची, उभं राहत नाही, फुलं डोके लागायची. भीम 14 फूट उंच होते, आपल्या दुप्पट. आपली छाती आहे ना, पांडवांची कंबर अशी. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताटं आहेत, आणि ताटापेक्षा मोठी आहेत म्हणून याला पराती म्हणतात. आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा धनुर्विद्या याला परशुराम होते, आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधवते. मंदिर बांधत असताना तिथून अर्धा किलोमीटर जाकमाता देवी आहे. ती पाठ होण्यापूर्वी कोंबड्याच्या रूपानं ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवले, ताटा उलटी ठेवले, नंतर निघून गेले. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं. मंदिराचे कळस राहिलेत, वरती कळस नाहीत. ते जर कळस झाले असते तर आज इथे प्रतिकाशी झाली असती, कर्ण काशी झाली असती. की हो नाही, आपलं महत्व कमी होईल. प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून जाकमाता देवी पाठ होण्यापूर्वी कोंबड्याच्या रूपानं फोटो ओरडली, कारण तिचं सत्व कमी होईल, तिचं महत्व कमी होईल म्हणून इथं प्रतिकाशी झाली नाही. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ते छत्रपती संभाजीची सासरवाडी, येसुवाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटे लागतील. इथून खाली गेला की पूल आहे, पुलाच्या डाव्या साईडला 3 संगम आहे, आणि संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे.
रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वरी हे आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिराची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे ना, तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथेच सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. आणि तिथे एक संगम आहे, भीमा बामा इंद्राणीचा. तिथे संभाजींची हत्या झाली, तिथे समाधी आहे. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर, ते हे संगमेश्वर. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. या गुरुदेव. आता ध्यानगृह आहे, नंतर गाभारा आहे, गर्भगृह आहे. हे चारी कामं अखंड दगड आहेत. हातोडा केले. चारी कामांचं कुठे माप घेतलं तरी सारखंच. महाद्वारामध्ये 8 दिशांचे देव घेतले. दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे, उत्तरेला समुद्र मंथन आहे, पश्चिमेला महाद्वार आहे, पश्चिमेला महादेव आहे. आणि मंदिराच्या पाठीमागचा फोटो काढला तर मंदिर गोल येतं. आता इथे शेषे विष्णू आहे, नंतर शूटिंग घ्या. इथे शेषे विष्णू आहे, इथे महालक्ष्मी आहे, इथे ब्रह्मदेव आहे आणि महेश. ब्रह्मा विष्णू आहे, तिन्ही देवांचं दर्शन इथे होतं, बाकी कुठल्या देवात होत नाही. ब्रह्मदेवांची मूर्ती पुष्करला आहे राजस्थानमध्ये, ते का. त्याच्यानंतर ब्रह्मदेव इथे आहेत आणि इथे ब्रह्मदेव आहेत, पलीकडे सूर्यदेव आहेत. म्हणून ह्याच मंदिराला मगर आहे. ही गंगा जाते, तिथे मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे. पण याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते, संपूर्ण प्रदक्षिणा घालायची. पलीकडे सूर्यदेवांचं आज जाऊन दर्शन घ्यायचं. ही पूर्व दिशा आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे, डोकीवरती 12 राशी आहेत. 12 राशी सूर्याभोवती फिरतात, म्हणून सूर्यदेवांचं सकाळी रोज दर्शन घ्यायचं असतं. 12 राशी शनी मंगळ राहू कुठलाही ग्रह असून दे, 12 ग्रह असून दे, 12 ग्रह शांत करतात, म्हणून सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं. हातामध्ये अमृत कलश आहे, दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत, त्यांना संध्या छाया म्हणतात. म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. इथे छत्रपती संभाजी शिवाजींनी पूजापाठ केलेले. आता घ्या फोटो. महेंद्र करंबळे, रोहित खांडेकर आणि प्रशांतजी म्हणून हात जोडा. या कोटीने भावपूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले, कर्णेश्वर पूजा केली, प्रार्थना केली. मान्य करून घ्या. सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे. जे काही सगळ्यांच्या मनात इच्छा आहेत, मनोकामना आहेत, संकल्पना आहेत, त्या पूर्ण करा. अडी अडचण काय असेल दूर करा. ज्या ज्या वेळेला अडचणीला हाक मारतील हाकेला उभे राहा, असे सेवा करून घ्या. कृपा दृष्टी ठेवा. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. गुरुदेव दत्त. शिवाला संभाळ करा. हर हर महादेव. मार्लेश्वर, सप्तेश्वर, कर्णेश्वर, संगमेश्वर, त्यापैकी हे कर्णेश्वर. इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर. हो. बांधकाम बघू शकता, जसं ज्या पद्धतीने त्या बाबांनी सांगितलं. या प्रत्येक खांबाला एक वेगळी वैशिष्ट्य आहे. परत हा गाभारा, जसं ते फुलाचं सांगितलं त्यांनी. आणि इकडे आपल्या गणपती बाप्पाचं कोरीव काम आहे. प्रत्येक म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवांचे असे कोरीव कामं केलेत. आणि किती नाजूक कोरीव काम आहे बघू शकता तुम्ही. आणि ते पण दगडात. पाठी बघताय, ज्याला आपण आता बैठक किंवा काही म्हणू शकतो, बसू शकतो अशा पद्धतीचं. तर त्यांनी जसं सांगितलं की आपल्या देवांची हाईट म्हणजे ही हाईट म्हणजे इथून त्यांचे डायरेक्ट इथपर्यंत पाय पोचायचे. म्हणजे जेवढी आपली हाईट आहे तेवढी त्यांची कंबर असायची, असा त्या कालचा उल्लेख आहे. आणि म्हणजे ऐकूनच थोडं हे वाटतं की किती प्रभावशाली माणसं होती त्यावेळची. आणि बाकी हे बांधकाम बघून तुम्हाला तर आयडिया आलीच असेल. चला अजून भरपूर काही एक्सप्लोअर करणार का या मंदिराचं. जसं आपल्याला जमतं आहे, जसं त्या बाबांनी माहिती दिली त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यांची माहिती देण्याची शैली वगैरे, बोलण्याची शैली ही अप्रतिम आहे. तर चला मंदिर बघूया पूर्ण.
तर मित्रांनो अशा प्रकारे मंदिर एक्सप्लोर करून झालं आहे आणि आता आम्ही आलो आहे जिथे 3 नद्यांचा संगम होतो, ज्याच्यावरून आपल्या संगमेश्वरचं नाव संगमेश्वर पडलं असं उल्लेख आहे. तर त्या स्पॉटला आलं आहे. तर चला जाऊया पटकन तिथे आणि एक्झॅक्टली बघूया हा संगम कोणकोणत्या नद्यांचा होतो. तर मी सध्या ह्या स्पॉटला आहे. एक मंदिर आहे कर्णेश्वर मंदिराच्या बरोबर खालती हा एक मंदिर आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर. त्याच्याबरोबर बॅक साईडला हा व्ह्यू आहे. हा बघा राजूदा आणि प्रशांत इथे आहे. तर ह्या ज्या नद्या आहेत त्यांचा संगम इथे होतो. तर चला पटकन जाऊया खालती. इथे तुम्ही गाडीने वगैरे येऊ शकता कारण रोड तसा आहे, व्यवस्थित आहे. आणि ते बाबा आम्हाला पूर्ण माहिती देत आहेत. आता मंदिराची पण त्यांनी माहिती दिली ती तुम्ही ऐकलीच असणार. आणि आता ते परत आम्हाला खाली संगम दाखवायला परत खाली घेऊन आले. म्हणजे इथे येऊन तुम्हाला असं एकदम मंदिराची माहिती मिळणार असं नाही. ते बाबा जो कोणी येईल त्यांना ते उलट आम्हाला सांगत होते की कोणी तुमचे मित्र वगैरे असतील तर नक्की त्यांना पण मंदिराची ते घेऊन या, जेणेकरून त्यांना इतिहास समजेल इथल्या मंदिराचा. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवण्यासाठी ते असं आम्हाला सांगत होते. आणि मित्रांनो ही एक नदी येते, त्यानंतर ती समोरून एक नदी येते आणि आय थिंक त्या साईडला एक कुठेतरी एक नदी आहे. अशा 3 नद्या इथे एकत्र होतात, त्यामुळे इथे 3 नद्यांचा संगम होतो. त्यामुळे संगमेश्वर असं नाव पडलं आहे. आणि आमच्या गावचं विशेष म्हणजे आमच्या गावी संगमेश्वर म्हणाल किंवा टिकळेश्वर, सप्तेश्वर, कर्णेश्वर, मार्लेश्वर अशी महादेवाची जी मंदिर आहेत त्यांची म्हणजे मोठ्या प्रमाणात अशी मंदिरं तुम्हाला इथे बघायला मिळतील जी पुरातन काळातील मंदिरं आहेत. अशी मंदिरांचा खास उल्लेख संगमेश्वरमध्ये होतो. अच्छा, ह्या वरतून 2 येतात. वरतून 2 येतात. एक ओके. जयगड, अच्छा जयगड गेली ती. ओके. हे बघा इथे आल्यावर इथे आल्यावर विवाहाच्या अडचणी सगळ्या दूर होतात. खास राजूदा विवाहात काय जर अडचण असेल तर विवाह जमून येतात. ओके. लक्षात ना, फक्त 5 नारळ तोरण द्यायचं, बाकी काय नाही. अच्छा, आणि बघा म्हणजे- इथे काशी तीर्थ आहे. आता इथली पूजा केली तर काशीची पूजा केली सारखी. हे बघा काशी तीर्थ आहे. नंतर तिथला फोटो काढून घ्या. हे बघा काशी तीर्थ आहे. अच्छा, हे हा, बघा. इथले. हां 2 मिनटं. तर ही समोरून येते ती सह्याद्रीमधून नदी येते म्हणजे शृंगारपूर साईडून. आणि इकडून जी लेफ्ट साईडून येते ही वाली ती आहे अलकनंदा. आणि ह्या सरळ जातात जयगडच्या साईडला. सो हा एक